नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की राधा वहिनी आणि भैरवी दोघीजणी बाहेरून आलेले असतात. तेवढ्यात भैरवीला कोणाचा तरी फोन येतो. भैरवी फोन रिसीव्ह करते आणि म्हणते की हॅलो, कोण? अहो कोण काय म्हणताय? तुम्हीच मला फोन केला आहेत ना. कोण? शालू. आता हे नाव ऐकताच राधा वहिनी म्हणतात, शालू का बाई, दे दे इकडे. भैरवी म्हणते, तुम्ही असं डिरेक्टली मला न सांगता माझा नंबर कोणालाही कसा देतात? राधाबाईंनी म्हणतात, अगं बाई तुला काय सांगू, माझा फोन बिघडला ना, मग मला तुझा नंबर द्यावा लागला ना. बरं दे दे, असं तिला ताटकळत ठेवू नकोस, दे फोन दे, मी बोलते. असं म्हणत राधाबाईंनी भैरवीचा फोन घेतात आणि गप्पा मारू लागतात. भैरवी मात्र वैतागते आणि तिथून निघून जाते. पुढे राधाबाईंनी एका बाकावरती बसतात आणि मस्तपैकी त्या शालूसोबत गप्पा मारत बसतात. तर इकडे घरी किशाभाऊ हर्षाला पाणी देत विचारतात, काय मग तुमचे हे काय करतात? हर्षाला मात्र ते कळत नाही. ती म्हणते, व्हॉट हे? किशोरभाऊ म्हणतात, अगं तुझा नवरा नवरा काय करतो? हर्षा म्हणते की ओ, तुमच्याकडे हेला नवरा म्हणतात का? माझा नवरा ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करतो. पुढे हर्षा किशाभाऊंना विचारते, आणि तुम्ही काय करतात? किशाभाऊ म्हणतात, मी काही नाही करत, म्हणजे आमचं आता सगळं करून झालेलं आहे. गावाला आमचा पैसा अडका, जमीन प्रॉपर्टी सगळं काय भरपूर आहे आमच्याकडे. आता काही नाही, आम्ही हरिनाम करतो, बाकी काही नाही करत. हर्षा म्हणते, तुम्ही कधी जाणार आहात? किशाभाऊ म्हणतात, का गं, आम्ही इथं राहिलेलं तुला काय त्रास होतो का? तर हर्षा मात्र काहीच बोलत नाही, ती तोंड वाकडं करते. तेवढ्यात आता तिथे भैरवी येते. भैरवी हर्षाला पाहताच म्हणते की हर्षा, तू कधी आलीस? हर्षा म्हणते, अगं केव्हाच आले मी. हर्षा पुढे किशाभाऊकडे बघत म्हणते, आणि तू जर आता इथे आली नसतीस ना, तर मी निघून जाणार होते. भैरवी म्हणते, बरं काय झालं? हर्षा म्हणते, अगं ऐक ना, मी आता मीटिंगला चालले होते, ऑन द वे होते, म्हणून इथे आले. आज रात्री एकत्र जाऊया का पार्टीला? भैरवी म्हणते की ओ गॉड, पार्टी, मी टोटली विसरून गेले होते. हर्षा रागातच म्हणते की व्हॉट, तू विसरून गेली होतीस? व्हॉट्स रॉंग विथ यू भैरवी? इतका महत्त्वाचा इव्हेंट तू कसं काय विसरू शकतेस? अगं ऑफिसच्या ब्रांचेसच्या सिनियर्स येणार आहेत फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. आपल्याला प्रोजेक्टचं विजन एक्सप्लेन करायचं आहे त्यांना, आणि हे सगळं प्रिपरेशन करायचं सोडून तू काय टेलर बिलरची कामं करत बसलीस गा? भैरवी म्हणते, आता माझं झालं आहे सगळं करून, मी रेडी व्हायला जाते लवकरच, ओके? फक्त तू पुढे हो, मला जरा उशीर लागेल. हर्षा म्हणते, नो प्रॉब्लेम, चल आता मी पण पळते, मला पण मीटिंगला जायचे, चल बाय बाय. असं म्हणत हर्षा तिथून निघून जाते. तर इकडे खाली राधा वहिनी शालूसोबत बोलत असतात. त्या म्हणतात की हो या ना, 10 जण या, काहीच हरकत नाही, काही काळजी नाही, या बरं. असं म्हणत त्या फोन ठेवतात. तेवढ्यात तिथून आता हर्षा जात असते. राधा वहिनी हर्षाला पाहतात आणि तिला हटकतात आणि म्हणतात की काय इंग्लिश मॅडम, गेला का नवरा? हर्षा म्हणते, व्हेरी फनी. राधाबाईंनी म्हणतात, नाही होऊ शकतं ना, ते काय कावळा बसायला आणि फांदी तुटायला. मग तू इकडे आलीस ना आणि तिकडे गचकला, असं होऊ शकतं ना तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत? हर्षा म्हणते, काय तेच तेच बोलून आनंद मिळतो हो तुम्हाला? एक काम करा ना, तुम्ही चांगला अपमान करायला ना शिकून घ्या प्लीज. यावरती राधाबाईंनी म्हणतात, तू मान ठेवायला शिक, मी अपमान करणार नाही. हर्षाला मात्र राग आलेला असतो. राधाबाईंनी म्हणतात, बरं ते जाऊ दे, मला सांग तू कशाला आली होतीस इथे? हर्षा म्हणते की आमच्याकडे संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे, ते सांगायला मी इथं आले होते. राधाबाईंनी म्हणतात की असं काय करणार आहेस तू पार्टीमध्ये? फुगड्या घालणार आहेस का? हर्षा म्हणते की हो, येत आहे का तुम्ही? राधाबाईंनी म्हणतात की येणारच आहे मी तुमच्या पार्टीमध्ये फुगडी घालायला. तुझ्यासोबत फुगडी घालून तुला अशी गर्रकिनी फिरून अशी टनकिनी गेटच्या बाहेर टाकून देते का नाही बघ. यावरती हर्षा मात्र फार जाम चिडते. राधाबाईंनी म्हणतात की बरं बरं, नको एवढा तिळपापड करून घेऊ अंगाचा. मला सांग, पार्टीला तू बोलवायला आली होतीस ना भैरवीला? तर ऐक, भैरवी आता येणार नाही पार्टीला. आता हे ऐकल्यावरती हर्षाला धक्काच बसतो. राधाबाईंनी म्हणतात, काय घरंदाज घराण्याच्या सुना अशा पार्टी बिर्टीला संध्याकाळच्या येत नाहीत. संध्याकाळ झाली की बाई घरात असते आमच्याकडे, समजलं तुला? पार्टी बिर्टी असले काही होणार नाही आमच्याकडे. आता 10 माणसं येणार आहेत पाहुणे म्हणून, जेवायला येणार आहेत ते. मी खूप दिवसांनी मुंबईत आले ना, ते म्हणाले की मामी आम्ही येतो तुला भेटायला. म्हटलं या बुवा, तेवढीच ह्या दोघांची पण भेट होईल. आता ह्या दोघांनी असं लग्न केलं, कोणाला कळालंच नाही ना, म्हटलं तेवढं सुनाचं तोंड पण पाहता येईल या. त्यामुळं आता भैरवी काय पार्टीला बिर्टीला येणार नाही, तू जा, टाटा बाय बाय. असं म्हणत राधाबाईंनी घरी येतात. आता हर्षा भैरवीला फोन करते. तर भैरवीचा फोन राधाबाईंच्या हातात असतो. त्या म्हणतात, कोणाचा फोन आलाय हर्षा? असं म्हणत त्या आतमध्ये येतात. भैरवीला फोन देत म्हणतात, घे, त्या झिपरीचा फोन आलाय. भैरवी म्हणते, काय? तर राधाबाईंनी म्हणतात, अगं तुझी मैत्रीण हर्षा, तिचा फोन आलाय, घे. असं म्हणत ते तिच्याकडे फोन देतात आणि तिथून निघून जातात. भैरवी म्हणते की हां बोल हर्षा. तर आता हर्षा राधाबाईंनी जे काही तिला खाली बोललेले असतात ते सगळं काही भैरवीला सांगते. भैरवी रागातच बाहेर येते आणि म्हणते की ओ राधा मामी, काय चाललंय हां? अर्धा दिवस तरी मला सुखाने जगून द्याल का नाही तुम्ही? रोज काहीतरी नवीन नाटकं आहेत तुमची. किशाभाऊ म्हणतात की सूनबाई काहून ओरडून राहिली? भैरवी म्हणते, तुम्ही यामध्ये पडू नका आता. पुढे भैरवी राधाबाईंना म्हणते की मला सांगा, आज आपल्याकडे पार्टी आहे का?
राधाबाईंनी म्हणतात, पार्टी? ए नाही बाई, पार्टी गिरते आपल्याकडे नसते. पाहुणे येणार आहेत आपल्याकडे. अगं आपले नातेवाईक आहेत ना, मुंबईतच राहतात, ते येऊन राहिलेत. जास्त नाही, 10 जण असतील. आता हे ऐकल्यावरती भैरवीला धक्काच बसतो आणि ती मोठ्यानेच म्हणते, काय 10 जण? राधाबाईंनी म्हणतात की हां, सगळ्यांचं चांगलं कर बरं का. भैरवी म्हणते, नाही नाही, मी कशाला करायचं? तुम्हाला दिलेली आहे ना बाबांनी जबाबदारी, मग तुम्ही करायचं सगळं चांगलं बिंगलं, कळलं का? राधाबाईंनी म्हणतात, घराची जबाबदारी दिली मला, पाहुण्यांची नाही. पाहुण्यांची जबाबदारी तुझ्यावरच आहे. भैरवी म्हणते, का? राधाबाईंनी म्हणतात, घर कोणाचं आहे? तुझं आहे की नाही? घराची सून तू आहेस, मग पाहुण्यांचं तुलाच करावं लागतंय. हे पा, सगळं काही चांगलं कर. भैरवी म्हणते की मामा मामी हा वेडेपणा आहे आणि मी हे काही करणार नाही आहे, असं म्हणत ती आता अनिशला फोन लावते. आता अनिश तिकडे ऑफिसला आलेला असतो. भैरवी त्याला फोन लावून म्हणते की अनिश तू कुठे आहेस? तू कधी येणार आहेस? अनिश म्हणतो, आता ते तुला कसं सांगू? हे काय ऑफिसच्या खालीच आहे का गं? काय झालं? भैरवी म्हणते, हे सगळं आता माझ्या डोक्यात जायला लागले. आता अति होते, मी बघेन आणि एक दिवस. तर अनिश तिकडून तिला अडवत म्हणतो की एक मिनटं, काय झालंय सांगशील का नीट? भैरवी म्हणते की मरो, मला हे जमणार नाहीये, असं म्हणत पटकीने फोन कट करते आणि तिथून आतल्या खोलीत निघून जाते. बिचारा अनिश हा इकडे ऑफिसच्या जवळ आलेला असतो, पण भैरवीचा असा फोन आल्यावरती तो तिथून परत घरी यायला निघतो. तर राधावाणी आणि किशाभाऊंना मात्र ह्याचं काही पडलेलं नसतं. राधाबाईंनी किशाभाऊंना म्हणतात की चहा प्यायचा का? किशाभाऊ म्हणतात की हो पिल ना. राधाबाईंनी म्हणतात, जा मग आतून घ्या. असं म्हणत आता राधाबाईंनी खुर्चीवरती बसतात आणि मस्तपैकी चहा पितात. त्यानंतर आता थोड्या वेळाने किशभाऊ भैरवीच्या खोलीत येतात. भैरवी मात्र फार चिडलेली असते. किशभाऊ भैरवीला म्हणतात की सुनबाई, काहून चिडून राहिली एवढी? भैरवी म्हणते, चिडू नाही तर काय करू मामा? अहो परस्पर तुम्ही पाहुण्याने एवढं बोलवलं घरी. किशभाऊ म्हणतात, कसं असतं ना सोनबाई, आमच्याकडे गावाला ना असेच अचानक पाहुणे येतात, खूप सारे पाहुणे येतात. अगं आणि एवढं काही नाही करावं लागत, फक्त एक वांग्याची भाजी आणि भाकरी बास होतं त्यांना. भैरवी म्हणते की नाही नाही, पदार्थ कोणता बनवायचा ना तो मुद्दाच नाही आहे. साधा चहा जरी बनवायचा म्हटलं ना तरीसुद्धा त्याच्यासाठी कष्ट पडतात आणि ते कष्ट जर दुसऱ्यांनी घ्यावे असं वाटत असेल ना तर किमान त्याला आधी सांगावं, एवढे बेसिक मॅनर्स तरी असावे लागतात. किशाभाऊ म्हणतात की बाप्पा, तुमच्याकडे काही कधी पाहुणे येत नाहीत का? भैरवी म्हणते की येतात ना आमच्याकडे पाहुणे, पण आम्ही त्यांना बाहेर घेऊन जातो जेवायला. किशाभाऊ खुश होऊन म्हणतात, चांगले की मग ह्यांना पण जा की बाहेर घेऊन जेवायला. भैरवी म्हणते की मी का घेऊन जायचं, तुमचे पाहुणेत ना ते. तेवढ्यात आता अनिश तिथे येतो आणि म्हणतो की काय झालं एवढं भैरवी? तर भैरवी म्हणते, अरे यार अनिश, बघ ना या मामीने पाहुण्यांना घरी बोलवले, 10 माणसं येणार आहेत. आता तू मला सांग, मला पार्टीला जायचंय, माझ्या ऑफिसची पार्टी आहे, मला तिकडं जाणं महत्त्वाचं आहे. अनिश म्हणतो की एवढं काय, पार्टीच तर आहेस ना, मग नको जाऊस. यावरती भैरवीला मात्र आश्चर्य वाटतं. ती म्हणते की व्हॉट आर यू सिरियस? अरे माझी फायनान्शियल पार्टी आहे, मला जावंच लागणार आहे तिकडे. अनिश म्हणतो की हो, पण मग तुझी घरातली पण जबाबदारी आहे, तू या घरची सून आहे म्हटल्यावरती तुलाच ही जबाबदारी घ्यायला नको का? आणि तसंही नाही तरी तू तुझ्या मर्जीने इकडे आली, हा तुझ्या चॉईस आहे इकडे यायचा, आम्ही नव्हतं बोलवलेलं. त्यामुळं आता घरातल्या पण जबाबदाऱ्या तुला पार पाडाव्याच लागतील ना. हे ऐकल्यावरती आता भैरवी भयंकर चिडते आणि तिथून निघून येते. मित्रांनो, मला वाटलं होतं की अनिश भैरवीची बाजू घेईल आणि काहीतरी सोल्युशन काढेल, पण झालेलं असतं मात्र उलटंच. आता पाहूया. भैरवी ही बाहेर निघून चाललेली असते. नेमकी अशोक मामा समोरून येतात आणि तिला असं पाहून म्हणता, हे काय तारा तारा कुठे निघाली आहेस? भैरवी म्हणते, माहीत नाही, वाट मिळेल तिकडे निघून जाणारे. अशोक मामा म्हणतात, आता काय झालं? भैरवी म्हणते, तुमचे ते पाहुणे गेले ना की मग मला सांगा, मग मी येते घरी. डोक्याला नुसता ताप झालाय, वेड्यांचा बाजार भरलाय आणि त्यांच्यासोबत पण हे बाकीचे सुद्धा. असं म्हणत ती तिचं बोलणं जरा थांबवते आणि म्हणते की जाऊ दे, मी जाते. असं म्हणत ती जायला लागते. अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात की आज इरा ईशान येणार आहेत. असं म्हटल्यावरती भैरवी थांबते. अशोक मामा पुढे म्हणतात, तुझ्या वडिलांचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं, आता ते दोघं जण आल्यावरती मी त्यांना काय उत्तर देऊ? तर भैरवी मात्र आता तिचं जायचं कॅन्सल करते. तेवढे तिथे जनार्दन येतात आणि ते अशोक मामांना म्हणतात की चला माझगावकर, ऑफिसच्या मीटिंगमध्ये जायचे. अशोक मामा म्हणतात, हे काय एकटेच आलास? तुमची टोळी कुठे आहे टोळी? जनार्दन म्हणतात, टोळी ना पुढे गेली, तुम्हाला मी स्पेशली बोलवायला आलोय. कसं आहे, तुम्ही मिटिंगला येत नाहीत, तुम्ही नंतर कारणं देतात ना, पाहुणे आले, हे झालं ते झालं, म्हणून तुम्हाला स्पेशली मी बोलवायला आलोय, चला आता. अशोक मामा म्हणतात की चला. पुढे ते भैरवीला म्हणतात, बघितलंच का, डोक्याला ताप देणारी माणसं सगळीकडेच असतात, पण आपण त्यांना कसं रिॲक्ट व्हायचं, कसं हँडल करायचं ते आपल्या हातात असतं. आता असं म्हटल्यावरती भैरवी जरा रिलॅक्स होते आणि हसत अशोक मामांना म्हणते की ऑल द बेस्ट. अशोक मामा म्हणतात की हो, तू तिकडची आघाडी सांभाळ, मी इकडची आघाडी सांभाळतो. असं म्हणत अशोक मामा तिथून निघून जातात. त्यानंतर आता इकडे दारावरची बेल वाजते. अनिश जाऊन दरवाजा उघडतो तर चंदनराव इराला घेऊन आलेले असतात. इरा आत येताच अनिशला मिठी मारते
अनिश म्हणतो, अरे वा इरा तू, आणि ईशान कुठे? तर ईशान एकदम एंट्री घेतो. तो पूर्ण जंगल बॉय बनलेला असतो आणि तो जंगलीसारखा ओरडायला लागतो, ओळ. यावरती अनिश हसतो आणि म्हणतो, अरे हा काय अवतार झालाय तुझा? चंदनराव हसतच सांगतात, अरे तो कॅम्पला गेला होता, तिकडे त्यांना असंच काहीतरी जंगलातलं शिकवलं, तेव्हापासून हा असाच आहे जंगलमॅन. तर इरा म्हणते की हो, आधी हा मॅड होता, आता सुपर मॅड झालाय. ईशान म्हणतोय, तू मंद आहेस मंद. इरा म्हणते, तू मंद आहेस. असं म्हणत आता हे दोघं जण एकमेकांना चिडवायला लागतात. ईशान इराच्या पाठीमागे पळतो. चंदनराव आतमध्ये येतात आणि म्हणतात की ह्यांची मस्ती नाही अशीच चालू असते. मित्रांनो, आता इरा ईशान आलेत, आता खरी मज्जा येईल सिरियल पाहायला. मला हे दोघं जण फार आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला पाहूया आता पुढे काय होतं ते. आता भैरवी ही देसाईंकडे आलेली असते. रुपाली तिला पाहून म्हणते, अगं तू इथे आज कसं काय वाट चुकलीस? भैरवी म्हणते, ते मला एक छोटीशी हेल्प हवी होती तुमची. रुपाली म्हणते, तुला आणि माझी हेल्प हवी आहे? आश्चर्यच आहे. भैरवी म्हणते, ते काय ना, आमच्याकडे आज नेमके 8-10 जण जेवायला येतात. रुपाली म्हणते, अरे वा भैरवी, खऱ्या अर्थाने तू गृहिणी झालीस म्हणायचं. अगं त्या दिवशी हळदी कुंकाला आम्हाला सगळ्या महिलांना बोलवलंस, सगळं आमचं काही केलंस, आता या 8 पाहुण्यांचं करणार आहेस? भैरवी म्हणते, नाही नाही, मी नाही करणार आहे, म्हणजे मला करायला वेळच नाही आहे, म्हणून तुम्ही मदत कराल का प्लीज? रुपाली म्हणते की अच्छा, ते काय आहे ना, केली असती मदत, पण अगं आमचा कियान आहे ना, त्याचं समर वेकेशन सुरू झालेली आहे आणि त्यांनी हट्ट केला आहे की आपण मॉलमध्ये जाऊ, पिक्चर बघायला जाऊ. तर आता त्याला घेऊन जावं लागेल ना बाहेर, नाहीतर खरंच मी तुझी मदत केली असती, अगदी खरं सांगते हां. भैरवी म्हणते की आय अंडरस्टँड, थँक्यू, चला येते मी. रुपाली म्हणते, पण काय गं असे अचानक 8-10 पाहुणे? तुझ्या त्या राधा मामींचाच प्रताप दिसतोय हा. त्या जरा आगाऊच आहेत ना, कुणाचा विचार करायचा नाही, काही नाही. अगं तुला सांगते, त्या दिवशी ते पापड खाली वाळत घातले ना तेव्हा. तर भैरवी त्यांना अडवतच म्हणते की 1 मिनिट, नाही म्हणजे त्या राधा मामी मला आवडत नाहीत हे खरं आहे, पण म्हणून त्यांच्याबद्दल गॉसिप करायला माझ्याकडे खरंच वेळ नाही आहे, ते पण घराबाहेरच्या कोणासोबत. एनिवे येते मी, असं म्हणत भैरवी तिथून निघते. त्यानंतर आता भैरवी प्रभूबाईंकडे जाते आणि त्यांच्याकडे मदत मागते. प्रभूबाई रागातच म्हणतात, तुझी मदत मी का करू? तू माझ्या मुलीचा अपमान केलास, तुझ्या सासऱ्यांनी अख्ख्या सोसायटीसमोर माझी टिंगल केली. भैरवी म्हणते, हो पण तरी पण मी तुम्हाला हळदी कुंकवाला बोलवायला आले होते, तुम्हीच आला नाहीत. प्रभूबाई म्हणतात, काय येऊ सांग ना भैरवी, तुम्ही माझगावकर ना, म्हणाले येईल तसं वागता आणि नंतर म्हणता झालं गेलं विसरून जा. माझ्या मुलीला काय कमी त्रास झालाय का? तुला माहिती का काय त्रास होतो तिला ते? भैरवी आश्चर्यानेच म्हणते, त्रास? काल तर कोणाबरोबर तरी खिदळताना बघितलं मी तिला. प्रभूबाई म्हणतात, हे बघ भैरवी, आगाऊपणा करू नकोस. तुझ्या घरी 10 माणसं येऊ देत किंवा 20 माणसं येऊ देत, मी तुला अजिबात मदत करणार नाहीये, चल निघ इथून. तर भैरवी जायला लागते आणि मध्येच थांबत म्हणते की एक महत्त्वाची गोष्ट, झालं गेलं विसरून जा असं मी तुम्हाला कधीच म्हणाले नव्हते, तुम्हीच कधी कधी विसरून जाता, म्हणून तर तुमची मुलगी परत परत त्याच चुका करते. असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. तर इकडे घरी इरा आणि हा जंगल बॉय ईशान ह्या दोघांची मस्ती चालूच असते. ईशान इराला बाण मारत असतो. इरा म्हणत असते की हा मार मार बाण मार. तर ईशान आता बाण मारतो आणि इरा तिथून पळते. नेमकी किचनमधून राधावहिनी आणि किशा भाऊ बाहेर येतात. आता ईशानचा बाण हा राधावहिनीला लागतो आणि ईशान मोठ्यानेच अळळळळ असं जंगलासारखं करायला लागतो. राधावहिनी म्हणतात की ए, असा कशाला ओरडून राहिलास रे? तर किशा भाऊ राधावहिनी नाडवत म्हणतात की अगं तू कशाला रागवतेस, आपली नातवंड आहेत ती. राधावहिनी म्हणतात काय? किशा भाऊ म्हणतात, ए या रे इकडे या. ईशान जवळ येतो. राधावहिनी म्हणतात, ए तू जरा लांब थांब लांब थांब. तर अनिश म्हणतो की मामा मामी, हा ईशान आणि ही इरा आहे. तर इरा पटकीने म्हणते, आणि तुम्ही राधा आजी ना? आता हे ऐकल्यावरती राधावहिनींना जरा आनंद होतो. इरा पुढे म्हणते, आणि मला माहिती आहे संयमी ताई तुमच्याच पायावर बसली होती ना? ईशान पटकीने म्हणतो की हो, आणि तुम्हीच रस्त्यावरती पापड वाळत घातले होते ना? आता राधावहिनींचा चेहरा पडतो आणि त्या तोंड वाकडं करतच म्हणतात, काय कुचकं घर आहे, साऱ्या माझ्या बातम्या तिकडे पोचवल्या, कुणी पोचवल्या, हां कुणी पोचवल्या? असं म्हणत त्या बसतात आणि म्हणतात, काय पित्ता तोंडाची पोरं आहेत ही. ईशान म्हणतो की बेब्स ग्रो, ॲट लिस्ट सेमी ग्रो, आय जस्ट जोकिंग. तर चंदनराव त्याच्यावरती ओरडत म्हणतात की ईशान, फटका देईल हा, असं परत काही बोललास तर, कुठून काहीतरी शिकून येतोस. किशाभाऊ म्हणतात की नका काळजी करू, आमच्या कॉमेडीच्या हाताखाली आले ना की बरोबर शिस्त लागेल दोघांना. पुढे राधावहिनी ह्या दोघांना म्हणतात की पोट्ट्यांनो चला या इकडे या, असे सरळ उभे राहते. असं म्हटल्यावरती आता ईशान इरा हे दोघं जण राधावहिनींच्या समोर येऊन उभे राहतात. राधावहिनी म्हणतात, चला आता हाताची घडी तोंडावर बोट. आता हे दोघं जण हाताची घडी घालतात आणि तोंडावरती बोट ठेवतात. राधावहिनी म्हणतात, बरं आता मला सांगा तुमचं नाव काय, सांग तुझं नाव काय? इरा शांतपणे तिचं नाव सांगते, इरा अमित माझगावकर. राधावहिनी म्हणतात की मोठ्याने. इरा मोठ्याने नाव सांगते, इरा अमित माझगावकर. पुढे राधावहिनी ईशानला नाव विचारतात.
ईशान मात्र तोंडावरती बोट असल्यामुळे तो फक्त असा करतो. राधावहिनी त्याला म्हणतात, अरे पित्तारवाण्याच्या, बोट बाजूला कर आणि मग बोल. ईशान म्हणतो, मग तसं आधी सांगायचं ना. ईशान पुढे म्हणतो की माझं नाव ईशान अमित माझगावकर उर्फ जंगल बॉय. राधावहिनी म्हणतात की बरं, काय करता मग तुम्ही? ईशान म्हणतो, मी खूप काही करतो, मी मस्ती करतो, मारामारी करतो, अपमान पण करतो. किशाभाऊ म्हणतात, वा रे पठ्ठ्या वा. राधावहिनी मात्र तोंड वाकडं करून त्यांच्याकडे बघत असतात. ईशान म्हणतो, ग्रो बेब्स ग्रो, आय एम जस्ट जोकिंग. तर इरा शांतपणे विचारते की तुम्ही घरी कधी जाणार आहात? राधावहिनी आश्चर्यानेच म्हणतात की बाप्पा, कशी पोरं बोलून राहिली हा. थांबा, तुम्ही याच माझ्या तालमीमध्ये, तुम्हाला नाही ना सुतासारखं सरळ केलं तर बघाच. ईशान म्हणतो की थांब, तुझी आता मी शिकारच करतो. असं म्हणत तो बाण काढतो आणि राधावहिनीवरती ताणतो. राधावहिनी म्हणतात, अबे तू काय माझी शिकार करणार आहेस हा? मी 35 वर्ष शिक्षिका राहिलेले आहे. किती वर्ष? 35 वर्ष शिक्षकीची नोकरी केलेली आहे. तुझ्यासारख्या स्पोट्ट्याला मी असं चांगलं सरळ केलेलं आहे. धर की फेक, धर की फेक, हे बघ अशी सटासट लावलेली आहे. ईशान म्हणतो, शॅ, मग आपलं नाही जमायचं, मी जातो आता परत चंदनाजो बांगडे. तर अनिश म्हणतो, नाही हा, अजिबात नाही, आता तुम्ही इथून कुठे जायचं नाही. इतक्या दिवस आम्ही तुम्हाला खूप मिस केलेलं ना, त्यामुळं आता तुम्ही इथेच राहायचं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता पुढील भागात आपल्याला ईशान इरा काय करामती करतात ना, ते पाहायला मज्जा येईल. तर पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.